मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकानजीकच्या गरीबनगर परिसरात आज पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या हद्दीतील आजवरची सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई राबवण्यात आली। इथल्या तब्बल 5000 चौरस मीटरच्या परिसरात अवैध झोपडपट्ट्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलं होतं आणि त्या अतिक्रमणावर 4 JCB आणि एक फोर्कलिफ्ट लावून तोडक कारवाई करण्यात आली। त्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस दलाच्या हजारो जवानांचा आणि मुंबई पोलिसांच्या 400 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता। पश्चिम रेल्वेच्या इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक, जनसंपर्क आणि कमर्शियल विभागांचे मिळून 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते। पश्चिम रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा आणि पश्चिम रेल्वेच्या भविष्यातील विस्तार लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं। ही कारवाई आणखी 4 दिवस चालणार। मंडळी, पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकाच्या परिसरातल्या अवैध झोपडपट्ट्यांवर आजपासून अतिक्रमण विरोधी कारवाई का सुरू करण्यात आली आहे? वांद्रे स्थानक परिसरातल्या अवैध झोपडपट्ट्यांचा आणि तिथल्या अस्वच्छतेविरोधात व्लॉग करणारा परदेशी पर्यटक नेमका होता तरी कोण आणि त्यानंतरच्या 3 महिन्यांमध्ये नेमकं काय काय झालं? सलग 5 दिवस चालणाऱ्या अतिक्रमण विरोधी मोहिमेनंतर कसा पश्चिम रेल्वेचा वांद्रे येथील प्रकल्पाचा विकास होईल याचा विस्तृत आढावा घेऊया आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकरच्या रिपोर्टमधून। ही घटना आहे 3 महिन्यापूर्वीची, ज्यावेळी जुनस रंटाला हा एक विदेशी पर्यटक आपल्या भारतामध्ये मुंबईमध्ये वर्ल्ड कपच्या मॅचेस बघण्यासाठी आला होता। या वांद्रे स्थानकात आल्याच्यानंतर त्याला दिसला एक ट्रॅक। याच ट्रॅकवरून तो चालत चालत पुढे गेला आणि त्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात जे काही शक्य आहे ते सगळं त्याने रेकॉर्ड केलं। त्या कॅमेरामध्ये त्याला दिसून आलं इथे असलेली अस्वच्छता। याच ट्रॅकच्या बाजूला भले मोठे हे जे इमले उभे राहिलेले आहेत ते अनधिकृत आहेत हे देखील सांगायला तो विसरला नाही। त्यावेळी या ट्रॅकवर गायी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, चहाची दुकानं, टपऱ्या सगळं काही होतं। त्या एका व्हिडिओनंतर संपूर्ण जगामध्ये भारतीय रेल्वे व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। त्या व्हिडिओनंतर ABP माझाने देखील याच ठिकाणी येऊन किती मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आहे आणि ही अस्वच्छता प्रवाशांच्या जीवाला किती घातक आहे हे दाखवून दिलं होतं। त्याचं कारण समोर असलेले हे सगळे अनधिकृत इमले। ही जी घरं आहेत ती गेल्या 10 ते 15 वर्षात एका मजल्यावरून दुसऱ्यावरून तिसऱ्यावरून चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचली आहेत, पण यावर कारवाई होत नव्हती। कारण 2017 मध्ये हायकोर्टात एक केस दाखल करण्यात आली होती। त्या केसच्या माध्यमातून हायकोर्टात सुनावणी सुरू होती, त्यामुळे पश्चिम रेल्वेचे हात बांधले गेले होते। 2017 पासून प्रयत्न चालू होता, पण अखेर या कारवाईला वेग आलाय आणि या सगळ्या वेगवेगळ्या अनधिकृत घरांना आता नोटिसेस बनवण्यात आलेले होते। गेल्या 2 महिन्यापासून यांना रिकामं करण्यात आलं होतं। आज तुम्ही ही जी लोखंडी बॅरिकेटिंग बघताय, ही लोखंडी बॅरिकेटिंग देखील ABP माझाच्या बातमीनंतर या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। हा ट्रॅक पुढे जाऊन वांद्रे टर्मिनसला जोडतो, एका बाजूला जाऊन मुंबई सेंट्रलला जोडतो। हा ट्रॅक किंवा ही अनधिकृत बांधकामं काढणं का गरजेचं आहे याचं कारण देखील आहे। मुंबई सेंट्रलपासून ते बोरिवलीपर्यंत 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम सुरू करण्यात आलेलं आहे, पण हे काम मुंबई सेंट्रलपासून ते या बँड्रापर्यंत रखडलं आहे। याचं कारण म्हणजे ही अनधिकृत बांधकामं। ज्या जमिनीवर ही अनधिकृत बांधकामं आहेत त्या जमिनीवर विकास कामं करणं गरजेचं आहे, पायाभूत सुविधांची निर्मिती करणं गरजेचं आहे, पण ही लोकं इथून बाजूला उठत नव्हती, अतिक्रमण करून बसली होती। त्यामुळे मुंबईच्या या वांद्रे स्थानकाचा विकास होत नव्हता। आता मात्र जवळपास 5000 स्क्वेअर फीट जागेवर असलेलं हे जे अतिक्रमण आहे ते आता हळूहळू काढण्यात येतंय, याच्यावर बुलडोझर चालवण्यात येतोय। त्यामुळे जवळपास 409 पक्की बांधकामं देखील आज तोडण्यात येतील। 2 ते 3 दिवस ही कारवाई चालेल। या कारवाईनंतर ज्या अजगराने या वांद्रे स्थानकाला विळखा घातला होता, जे अतिक्रमणाचं अजगर होतं, ते आता हळूहळू इथून नाहीसं होईल आणि त्या अजगराच्या विळख्यातून वांद्रे स्थानकाची कायमस्वरूपी सुटका होईल। कॅमेरामन विजयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई।